नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी हे जे वर्कचं ब्लाऊज पीस आहे हे घेतलेलं आहे। तर याला स्टिच करायला कशा पद्धतीने करावा, गळा पण छोटा येतो, तर अनेक अडचणी येतात। आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व याच्यावरतीच आपला व्हिडिओ तयार होणार आहे। तर आपण अशा इकडे वरती शोल्डर आणि खाली कंबर अशा पद्धतीने शक्यतो ब्लाऊज स्टिच करतो। तर असा न करता आपण या साईडला शोल्डर आणि या साईडला कमरेचा भाग अशा पद्धतीने आपण उलट्या प्रकारे ब्लाऊज स्टिच करणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा की मी डिझाईन कशी तयार करते। आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण अस्तर कटिंग करून घेऊ। ब्लाऊजची पूर्ण उंची 14ची, त्यात प्लस 1 मिळून 15ची उंची तयार होती। तर 15वरती मार्किंग करून घेऊ। कंबर 28 आहे, 28चा चौथा भाग 7 इंच येतं, 7 चौक 28 अशा प्रकारे, आणि 2.5 इंच। शोल्डर 14 इंच आहे, तर त्यातून 3 इंच मायनस करून 14 आहे ना, 1 2 3 म्हणजे 5.5चं शोल्डर येतं आहे। 5.5चा आपण मुंडा घेऊ। अशा पद्धतीने छाती ही 32 इंच आहे, तर 8 चौक 32, 32चा चौथा भाग हा 8 इंच आणि 1.5 इंच प्लस करून अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेऊ। इथे 1 इंचावरती इथून अशा प्रकारे मुंड्याचा हा आकार देतो। कटिंग करून घेऊ आपण। अशा पद्धतीने आपली ही कटिंग पूर्ण झालेली आहे अस्तरची। आता ब्लाऊज पीस कट करायचा आहे आपल्याला। इथून या साईडने त्यांनी टिप मारलेली आहे, तर ती टिप आपण काढून घेऊ। अशा पद्धतीने डिझाईन ही सारखी एकावर एक ठेवून सारखी करून घ्यायची आणि मग कटिंग करायची ब्लाऊज पीस। आपलं ब्लाऊज पीस हे कटिंग करून झालेलं आहे। आपण आता डिझाईन आखून घेऊ अस्तरवरती। डिझाईनचा गळा आखून आणि कटिंग करून घेऊ। गळा आपल्याला 9.5चा तयार करायचा आहे, तर खालून 5 इंचावरती मी कटिंग करते। इथे 2.5 इंचावरती घेऊ आणि इथे देखील 2 इंचावरती घेऊ। मार्किंग करून घ्यायची गळ्याची। अशा पद्धतीने असा मी डिझाईनचा गळा स्टिच करते आणि पुढे जाऊन सुद्धा मी आणखी डिझाईन तयार करणार आहे, तर ती आपण पुढे बघू। अगोदर हा डिझाईनचा गळा कटिंग करून स्टिच करून घेऊ आणि पुढे कशा प्रकारची मी डिझाईन तयार करते ती व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। अशा पद्धतीने हा गळा कटिंग करून झालेला आहे। हा मी आता स्टिच करून घेते।
गळा कटिंग करून झाला की इथे छोटे छोटे कट टाकायचे, म्हणजे आपले हे कोणे व्यवस्थित तयार होतात. पलटी करून घ्यायचा. अशा पद्धतीने पलटी केला की व्यवस्थित हे असे कोणी जे आहे ते तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला वरतून दाबटीप द्यायची. ब्लाऊज पीस हा कडक असल्या कारणाने आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित तयार झालेली दिसते. तुम्ही बघू शकता की मी दाबटीप पण नाही दिलेली, तरीसुद्धा आकार हा खूप छान प्रकारे दिसून येतो आहे. आणि जेव्हा कपडा हा म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा हा थोडासा सिल्कीमधला असतो, तेव्हा आपल्याला कॅनव्हास यूज करायलाच लागते. इथे आपण दाबटीप देऊन घेऊ. आता साईडनी पण आपण टीप टाकून घेऊ. साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घेऊ. त्यानंतर आपण फिनिशिंग बघू कशा प्रकारे तयार झालेली आहे. त्यानंतर परत आपल्याला डिझाईन तयार करायची. अशा पद्धतीने आपली ही डिझाईन कमरेच्या साईडने तुम्ही बघू शकता कशी इथे डिझाईन तयार झालेली आहे. इथला हा जो पोर्शन आहे हा पोर्शन आपला फिटिंगमध्ये दाबला जाईल. इथे जो आपला हा बिगर वर्कचा म्हणजे इथे वर्कच नाही, इथे हा डिझाईनचा गळा होता, तर इथे आपण लेसने इथे डिझाईन तयार करू म्हणजे हा पण भरलेला दिसेल. आता अगोदर मी टक्स टाकून हा जो आपण डिझाईनचा गळा कटिंग केलेला होता तोच आपण मधोमध कट करून कमरेच्या साईडनी पट्टी तयार मधोमध जोडली की पूर्ण कमरेची पट्टी तयार. मी ज्या पद्धतीने फोल्ड करून इथे कमरेची पट्टी जोडते, इथं आपण जी दाबटीप देतो ती द्यायला नाही लागत. त्या पद्धतीने आपण जर कमरेची पट्टी जोडली तर आपला इथे एका टिपेचा दोरा देखील पट्टी देखील जोडून झालेली आहे आपली. आता आपण लेसची डिझाईन तयार करू. तर ही अशा प्रकारची लेस आहे माझ्याकडे डिझाईन आणि परफेक्ट अशी वर्कवरती पण मॅच होते. अगोदर गळ्याला लावून घेऊ पूर्ण अशा प्रकारे. लेस चेक करून घ्यायची, त्यानंतरच लेस जोडायची.
अशा पद्धतीने आपण जर हे कोणे व्यवस्थित तयार केले तर डिझाईनचा गळा हा व्यवस्थित असा आकारामध्ये दिसतो. आता आपल्याला इथे जी डिझाईन तयार करायची आहे याच लेसची असा मधोमध फोल्ड करून घ्यायचा, मध्य काढायचा. हा जो इथे मध्य निघतोय या मध्यावरती आपला डिझाईन तयार होते. हा जो मध्य काढला या आकारावरती म्हणजे हा जो मध्य आहे यावरती आपण तयार करणार आहोत. तर 4 इंचाची जर इथून ही पूर्ण उंची येते आपण त्याचा पण मध्य काढू. हा 2 इंच पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने अशा प्रकारे इथे शंकरपाळ्याचा हा जो आकार आहे आपण इथे किती अंतर घेतलं ते बघूनच या साईडचं पण घ्यायचं. 1 इंचाला 1 रेष कमी इतकं हे अंतर आलेलं आहे. पूर्ण मापानुसार जर तुम्ही स्टिचिंग केली तर ती व्यवस्थित तयार होते. हा जो शंकरपाळा इथे एक तयार झालेला आहे अशाच प्रकारे इकडनं आणि इकडनं आपण एक एक शंकरपाळा तयार करून घेऊ. इथे 2 इंच तर इकडे पण 2 इंच अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण लेस याच्यावरती स्टिच करून घेऊ आकारावरती. तर आपली डिझाईन कशी तयार होती बघू. इथे व्यवस्थित असा पॉइंट तयार केला की आकार हा छान तयार होतो. आपला एक शंकरपाळा इथपर्यंत तयार झालेला आहे. मी इथे लेस कट करते. इथे लेस कट केली की इकडनं आपण परत हा आकार देत अशा पद्धतीने राहिलेले 2 शंकरपाळे तयार करून घेऊ म्हणजे आपला दुसरीकडे जॉईंट येणार नाही. अशी फोल्ड करून घ्यायची आतमध्ये. इथे व्यवस्थित लेस ही पॅक करून घ्यायची. अशा पद्धतीने मी ही डिझाईन तयार केलेली आहे.
कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपले जे अशा वर्कवाले जे डिझाईनचे ब्लाऊज पीस असतात त्यावरती आपण अशा प्रकारच्या डिझाईन तयार करू शकतो. म्हणजे वरती पण शोल्डरला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि इथे खाली ज्या कमरेच्या साईडने तिथं तुम्ही अशा प्रकारे डिझाईन तयार करून पूर्ण बॅक नेक तयार करू शकता. कशी वाटली डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.